कॉलेजमधला रोजचा गडबडीचा दिवस. रीमा लेक्चर संपल्यावर घरीच निघाली आहे आणि कितीतरी अपूर्ण राहिलेली प्रॅक्टिकल्स संपवायची कशी या चिंतेत आहे. अनेक दिवसांपासून माझ्या वेळापत्रकाचा पूर्ण बोऱ्या वाजलाय. मागच्या वेळी मी कोणाकडून तरी शेवटच्या क्षणी प्रॅक्टिकल उतरून घेतलं आणि एकदाचं पूर्ण केलं. हा नवीन प्रोजेक्ट मात्र मी मन लावून अगदी वेळेत पूर्ण करणार. आज मैत्रिणींनी पकडायच्या आत मला सटकायला हवं, नाहीतर त्या मला संध्याकाळच्या पार्टीला खेचून नेणार. रीमा, रीमा. रीमा, आजच्या पार्टीला इथूनच जायचं. तू येतेस ना? चल चल लगेच चल. मला ना प्रोजेक्ट करायचं आहे आज. आणि आम्हाला नाही आहेत का प्रोजेक्ट्स वगैरे काही? ते सगळं विसर आता. आज फक्त मज्जा करायची आहे. रीमाचा पडलेला चेहरा बघून तिची खास मैत्रीण मदतीला धावून आली. रीमा, आपल्याला आधी प्रोजेक्ट संपवायचंय. आज नाही ग आम्ही येऊ शकत. तिच्या आवाजातील जरब ऐकून रीमा गुपचूप तिच्या मागोमाग चालू लागली. तिने एकदाही मागे वळून बघितले नाही. बऱ्याच तासांच्या परिश्रमानंतर प्रोजेक्ट पूर्ण झाले. मला ना कधी कधी अगदी कमकुवत आणि असहाय्य वाटतं ग. तुझ्यासारखं कोणीतरी अशा कठीण प्रसंगात दरवेळी माझ्याबरोबर असतं तर. कोणीतरी जे माझ्या ध्येयापासून मला ढळू देणार नाही, मला प्रलोभनांना धैर्याने विरोध करायला मदत करेल. अगं, ही शक्ती, हे धैर्य तुझ्या आतच आहे. दुसऱ्या कुणाच्या मदतीची काय गरज? माझ्यात अशी प्रबळ इच्छाशक्ती नाही. कितीतरी वेळा मी चांगल्या सवयी लावून घ्यायच्या ठरवते, काही वाईट सवयी सोडायच्या ठरवते, एकाग्रतेने अभ्यास करायचे ठरवते, पण मन लगेच बंड करून उठतं आणि सगळ्या योजना पाण्यात जातात. अगं रीमा, मनावर ताबा मिळवणं ही तर सगळ्यांचीच समस्या आहे. जणू काही हे पुरेसं नव्हतं म्हणून आपल्या जीवनाचा प्रत्येक पैलू आता डिजिटल तंत्रज्ञानानं व्यापलाय. मन विचलित करण्याचं सर्वात मोठं कारण तर तेच आहे. रीमा व तिची मैत्रीण डिजिटल तंत्रज्ञानाच्या आभासी जगात आपण कसं गुंततो, फसतो याबद्दल बोलतात. ही दृश्य तुमच्या परिचयाचीच आहेत. जेव्हा आपण एकाकी असतो, कंटाळतो किंवा तणावात असतो, तेव्हा त्या अस्वस्थ अवस्थेतून सुटण्यासाठी आपण फेसबुक तपासतो, नाहीतर गुगलवर असंबद्ध माहिती तपासतो, गेम खेळतो. आपल्याला थांबावंसं वाटतं, पण मेंदू जणू काही बंद झालेला असतो आणि बोटं फोनवर यांत्रिकपणे फिरत राहतात. एखादी गोष्ट अगदी एकाग्र मनाने करायची असते, पण चहूबाजूने व्हॉट्सअप, इन्स्टा, मेल सतत टिंग टिंग वाजत राहतात. आपण विचलित होतो. मूळ गोष्टीवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी 20 मिनिटे तरी लागतात. जेवणासाठी टेबलावर बसलेले कुटुंब, सर्वजण आपापल्या मोबाईलमध्ये गुंग. प्रत्यक्ष संवादाच्या बदल्यात आपण डिजिटल संवादाला प्राधान्य देतो. यामध्ये मोठी हानी आहे. प्रत्यक्ष संवाद साधण्याची क्षमता आपण हरवत चाललेलो आहोत. बघतीयस ना, कुठे आहे ती शक्ती या सगळ्या प्रकारांना थांबवायची, काही चांगलं करण्याची. अगदी मलाही असंच वाटायचं, जोपर्यंत मी स्वामी विवेकानंदांचं व्यक्तिमत्व विकास हे पुस्तक वाचलं नव्हतं. रोजच्या जीवनात लागू पडतील अशा व्यावहारिक सूचना त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. उपाय क्रांतिकारी आहे खरा, तरीही सोपा आहे ग. फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न कर आणि बघ, तुला नक्की स्वतःमध्ये बदल झालेला अनुभवास येईल. स्वामीजी यावर काय म्हणतात माहित आहे? ते म्हणतात, प्रगती करायची असेल तर आधी स्वतःवर विश्वास आवश्यक आहे, ईश्वरावर नंतर.
विश्वास ठेवा, समस्त ज्ञान, सर्व शक्ती, पूर्ण पवित्रता आणि सारी स्वाधीनता माझ्या आतच वसत आहे. भले आता मला हे जाणवत नसेल म्हणून काय झालं, ती माझ्या आतच आहे, यात काही संशय नाही. आहा, नुसते स्वामीजींचे हे शब्दच की सर्व शक्ती माझ्यातच आहे, कानांना किती गोड वाटतात ना, किती आत्मविश्वास देतात. मग काय, स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत धैर्य आणि निर्भयता. त्यांच्या जीवनातील अत्यंत रोमांचकारी प्रसंग ते मध्य पश्चिम अमेरिकेत व्याख्यान दौऱ्यावर असताना झाला. जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही मोजक्या माणसांनी घडवला आहे. अशी श्रद्धाच स्वतःतील देवत्वाला बाहेर प्रकट करते. मग तुम्ही सर्व काही करू शकता. आत्म्याच्या अमरत्वाबद्दल त्यांचे बोलणे ऐकून टेक्सासमधले प्रेक्षक भडकले. अमर आत्म्याचा साक्षात्कार ज्याला झाला आहे तो कुठल्याही परिस्थितीत शांत राहू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. माझा नाही यावर विश्वास. बोलणं सोपं आहे, स्वतः तरी ते कुठल्याही परिस्थितीत शांत राहू शकतील का? त्यात काही आडदांड काऊबॉईजही होते. त्यांनी स्वामीजींची परीक्षा घ्यायची ठरवली. शहरातील सार्वजनिक चौकात एका उपड्या केलेल्या लाकडी पिंपावर त्यांनी स्वामीजींना उभे केले आणि व्याख्यान द्यायला लावले. स्वामीजींनी आपले भाषण सुरू केले आणि थोड्याच वेळात ते त्यात गढून गेले. अचानक कानठळ्या बसवणारा गोळीबार सुरू झाला. सूं सूं करत गोळ्या त्यांच्या कानाला चाटून जाऊ लागल्या. Run! Run for your life, man! जणू काही घडलेच नाही इतक्या शांत अवस्थेत स्वामीजींनी आपले व्याख्यान पूर्ण केले. तुमच्यामधील अनंत शक्तीला प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. काऊबॉईजना स्वामीजींच्या बोलण्यातील सत्य पटले. प्रेक्षकांनी त्यांच्याभोवती एकच गर्दी केली व त्यांच्या धैर्याने प्रभावित होऊन ते घोषणा देऊ लागले. आता मला त्यांचं बोलणं पटलं. अगं काय सांगतेस, जर स्वामीजी थोडेही डगमगले आहेत असे वाटले असते तर त्यांची प्राणाशीच गाठ होती. काय जबरदस्त ताकद ही त्यांनी मिळवली तरी कशी? अगदी बरोबर. ही ताकद कशी विकसित करायची, आपल्यातील ही सुप्त शक्ती कशी व्यक्त करायची, हा प्रश्न पडतो खरा. पण स्वामीजी हे अतिशय सुंदरपणे स्पष्ट करतात. ते म्हणतात ही माझ्या आतच असलेली अनंत शक्ती, अमर्यादित सामर्थ्य, हे सारे मी माझ्या जीवनात प्रकट का करू शकत नाही? त्याचे कारण फक्त एवढेच, या साऱ्यावर माझा विश्वास नाही. जर या साऱ्यावर माझा विश्वास बसेल तर तात्काळ हे सारे प्रकट होईल. झालेच पाहिजे. जसा तुम्ही विचार कराल, जसे तुम्ही चिंतन कराल, तसेच तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल तर तुम्ही दुबळेच व्हाल. तेजस्वी मानाल तर तेजस्वी व्हाल. त्यांच्या जीवनातील ही प्रेरणादायी घटना ऐक. Welcome, Swamiji. अमेरिकाभर व्याख्यानांच्या अत्यंत व्यस्त दौऱ्यानंतर स्वामीजी कॅम्प टेलर या रमणीय ठिकाणी छोट्या विश्रांतीसाठी आले होते. आपल्या सहकाऱ्यांबरोबर खेड्यात लांबवर फेरफटका मारणे, नदीकाठी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवणे, त्यांच्यासाठी अनौपचारिक वर्ग घेणे, या 2 आठवडे त्यांनी आनंदात व्यतीत केले. शिबिरामधील एका रात्रीची मिस इडा एन्सेल आठवण सांगतात. ऐक. डोळे मिटले की समोर उभी राहते रात्रीची निस्तब्ध शांतता आणि त्यांची प्रसन्न चित्तमूर्ती. प्रदीर्घ काळ अमेरिकेत व्याख्याने देऊन ते थकले होते, पण इथे आल्यावर त्यांना बरं वाटत होतं. आमच्यासाठी त्यांनी एक छोटं भाषण दिलं
तोपर्यंत आमची नेहमीच्या ध्यानाची वेळ झाली. ते म्हणाले, तुमच्या आवडीच्या कोणत्याही वस्तूवर मन एकाग्र करून तुम्ही ध्यान करू शकता, पण मी मात्र सिंहाच्या हृदयावर ध्यान करणार आहे. त्याने विलक्षण सामर्थ्य मिळते. विलक्षण सामर्थ्य मिळते. विलक्षण सामर्थ्य. त्यानंतर केलेल्या ध्यानात जो आनंद, सामर्थ्य व शांतता मिळाली त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. थांब माझा ऐक. स्वामीजी जे म्हणतात अनंत शक्ती, अनंत सामर्थ्य. मी एक साधी महाविद्यालयीन विद्यार्थिनी. माझ्यात आणि अनंत शक्ती. माझा नाही यावर विश्वास बसत. आणि तो बसेल तरी कसा? कारण आपल्यापैकी बहुतेक सर्वजण मी म्हणजे ही शरीर मनाने बनलेली व्यक्ती असेच मानतो ना. तू कधीतरी विचार केलायस का की आपलं खरं स्वरूप म्हणजे अंतःकरणात सखोल वसत असलेला असीम परमात्मा आहे. जितके आपल्याला हे जाणवेल तितकी आंतरिक शक्ती प्रकट होईल. स्वामीजी क्रमशः आचरणात आणता येतील अशा 4 गोष्टी सांगतात. पूर्ण लक्ष देऊन ऐक. प्रथम स्वतःच्या मनाला सांगा की मी शुद्ध, परिपूर्ण, दिव्य आत्मा आहे. माझ्यामध्ये असीम दैवी शक्ती आहे. रात्रंदिवस जणू एखाद्या गाण्यासारखे तुमच्या हृदयात हे गुणगुणत राहा. जे काम आपल्या अगदी जवळचे आहे, हाती आहे, ते उत्तम प्रकारे पार पाडल्याने आपण खंबीर बनतो आणि अशा प्रकारे आपल्या मनाची शक्ती दिवसेंदिवस वाढते. जर मनावर ताबा न ठेवता चुकीच्या कामात आपण ताकद दवडली तर ती विखरून नष्ट होते आणि परत काही आपल्या आंतरिक सामर्थ्य वाढवायच्या उपयोगी येत नाही. तेच मनावर ताबा ठेवून तुम्ही आपले काम पूर्ण समरसून कराल तर क्रमशः आंतरिक शक्ती वाढेल. या संयमातून प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होईल. काय खरंच? जेव्हा जेव्हा म्हणून मी चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रतिकार करीन, मग ती अगदी लहानशीच गोष्ट का असेना, मी माझ्या स्वतःच्या इच्छाशक्तीमध्ये भर घालते आणि ह्या वाढलेल्या इच्छाशक्तीमुळे मी आणखी मोठ्या प्रलोभनांचा पण प्रतिकार करू शकते. आहा, किती मस्त. प्रत्येक लहान कृती अशीच भर घालत जाईल. आता शेवटचं म्हणजे या आत्म्याच्या शक्तीचं प्रचंड प्रकटीकरण जर तुला करायचं असेल तर स्वामीजी त्याचं रहस्य सांगतात. स्वतःवर संपूर्ण ताबा मिळवणं म्हणजे काय? तर पूर्णपणे निस्वार्थी बनणं. काम करताना आपल्या सर्व स्वार्थी हेतूंना बाजूला ठेवणं. स्वतःसाठी कौतुक, पैसा, क्षणिक सुखे अशासारखी कुठलीच अपेक्षा न ठेवता पूर्ण निस्वार्थी बुद्धीनं जर कोणी काम करेल तर त्यालाच सर्वात जास्त लाभ होईल. हे करणे कठीण आहे, परंतु खोल अंतःकरणात आपल्याला त्याचे मूल्य बरोबर माहीत आहे. असं केलं तर तुम्ही निर्विवादपणे विलक्षण सामर्थ्यशाली बनणार. मला वाटतं मला समजलंय. जर आपण आपल्या भोवती लोकात थोडासा आनंद आणि मनशांती आणू शकलो,
निस्वार्थी वृत्तीने अगदी छोटीशी जरी मदत करू शकलो तरी आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात फार मोठी मदत होईल.